न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। केव्हा आणि कसे बडतर्फ केले जातात IAS, कुठे आणि कशी जाते फाईल। महाराष्ट्र केडरच्या प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर हिच्या विरोधात UPSCने FIR दाखल केली आहे। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात तैनात असलेल्या पूजा खेडकरचे प्रशिक्षण यापूर्वीच रद्द करण्यात आले असून तिला यापूर्वीच परत बोलावण्यात आलंय। तसेच UPSCने पूजा खेडकरला नोटीस पाठवून तिची उमेदवारी रद्द का करू नये अशी विचारणा केली आहे। पूजा खेडकर हिच्यावर बडतर्फीची टांगती तलवार आहे। IAS अधिकारी केव्हा आणि कसा बडतर्फ होतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। UPSCनं पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटलंय की पूजा खेडकरनं नागरी सेवा परीक्षेसाठी दिलेल्या सर्व संधी घेतल्यानंतर तिचे नाव, वडिलांचे नाव, आईचं नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल ID, पत्ता, स्वाक्षरी आणि इथपर्यंत फोटो बदलून पुन्हा परीक्षा दिली। त्यामुळे पूजा खेडकरला भविष्यातील परीक्षांमधून वगळण्यात येईल असंही UPSCच्या नोटीसमध्ये म्हटलंय। खरं तर IAS अधिकाऱ्यांसह केंद्रीय सेवांचे सर्व अधिकारी राष्ट्रपती नियुक्त करतात। त्यांची नियुक्ती राज्य शासन राज्यपत्रात अधिसूचित करते। त्यामुळे या अधिकाऱ्यांना राजपत्रित अधिकारी म्हणतात। यामध्ये IAS, IPS आणि IFS सारख्या सेवेतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे। अशा स्थितीत राष्ट्रपतींशिवाय कोणीही या अधिकाऱ्यांना बडतर्फ करू शकत नाही। IAS अधिकाऱ्यांची सेवा आणि बडतर्फीचे नियम घटनेच्या कलम 311 मध्ये नमूद केले। त्यात म्हटलंय की संघाच्या नागरी सेवा किंवा अखिल भारतीय सेवेचा किंवा राज्याच्या नागरी सेवेचा सदस्य असलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्याची नियुक्ती करणाऱ्या प्राधिकरणाशिवाय इतर कोणालाही त्याच्या पदावरून काढून टाकता येणार नाही। म्हणजे जर कुणी फेडरल सर्व्हिस अधिकारी असेल तर त्याला केंद्र सरकारच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती बडतर्फ करतात आणि जर कुणी राज्य नागरी सेवा अधिकारी असेल तर त्याला राज्य सरकारच्या शिफारशीनुसार राज्यपाल बडतर्फ करतात। अशा अधिकाऱ्यांच्या बाबतीत घटनेच्या कलम 311(2) मध्ये बडतर्फ, काढून टाकणे किंवा पद कमी करणे या शिक्षेशी संबंधित आहे। सरकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची प्रक्रिया सुरू करणाऱ्या सेवा नियमाअंतर्गत मोठ्या शिक्षेच्या श्रेणीमध्ये याचा समावेश आहे। या प्रक्रियेअंतर्गत सर्वप्रथम सरकारी कर्मचाऱ्यांवर IAS अधिकाऱ्यांसह आरोप निश्चित केले जातात आणि आरोपपत्र तयार केले जाते। जर अधिकारी केंद्रीय सेवेतील असतील तर केंद्र सरकारकडून आरोपपत्र तयार केले जातात आणि जर अधिकारी राज्य सेवेतील असेल तर आरोपपत्र राज्य सरकार तयार करते। केंद्र सरकार IAS अधिकाऱ्यांवर आरोपपत्र तयार करते। यामध्ये अधिकाऱ्यांवर लावण्यात आलेल्या या सर्व आरोपांची यादी लावण्यात आलेली असते। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।